सर्व पाहतच आहे, आम्ही भारतीय जनता पार्टी कार्यालयाच्या समोर इथे पोटे साहेबांच्या कार्यालयासमोर उभे आहोत आणि महिला एकदम जाम खुश आहेत। आणि आम्ही काल जो अर्थसंकल्प घोषित करण्यात आला आहे त्या संदर्भात आम्ही इथे जल्लोष साजरा केलेला आहे। त्याच्यामध्ये बहीण लाडकी योजना, त्याच्यानंतर अन्नपूर्णा योजना अशा योजनांचा महिलांसाठी त्यांनी समावेश केलेला आहे। प्रत्येक ज्या म्हणजे दारिद्र्य रेषेखालच्या आणि कमजोर अशा महिला आहेत त्यांना सगळ्याच महिलांना 1500 रुपये महिना सरकारतर्फे मिळणार आहे। त्याच्यानंतर अन्नपूर्णा योजनेमध्ये वर्षातून 3 सिलेंडर महिलांना प्राप्त केले जातील। त्याच्यामुळे आम्ही सर्वजणी खुश आहोत आणि सर्वांच्या महिलांकडूनच सरकारचा आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथजी शिंदे यांचा आम्ही सर्वच मनापासून आभारी आहोत। काल महाराष्ट्र सरकारने भाजपची युती सरकारने जे घोषणा केली आहे त्याचा अतिशय आम्हाला आनंद होत आहे। आज आम्ही जल्लोष केला आहे। महिलांसाठी अतिशय छान त्यांनी योजना काढलेली आहे। प्रत्येक महिलासाठी महिन्यातून 1500 रुपये महिलांच्या खात्यात मिळणार आहे आणि महिलांसाठी वर्षातून 3 सिलेंडर महिलांना मुफ्त मिळणार आहे। त्याच्यासाठी कृषी आणि प्रत्येक याच्यात त्यांनी सगळ्यांचा हे केला समावेश केला आहे। त्याच्यासाठी आम्ही अत्यंत आनंदी आहे आणि आम्ही जल्लोष केला आहे, याचा अभिनंदन करत आहे। आज भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी जल्लोष मनवण्यात आलेला आहे। कारण काल राज्याचे अर्थमंत्री त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी जो अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे। माझी बहिणा लाडकी योजना या अंतर्गत महिलांना 21 पासून ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहे। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना वर्षातून 3दा गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे। महिलांसाठी अतिशय हा आनंदाचा क्षण आहे। त्याचप्रमाणे सर्व ज्या सावित्रीच्या लेकी आहेत त्या सर्व मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार आहे। अतिशय चांगला असा निर्णय, सर्वसमावेशक निर्णय घेतलेला आहे। या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, महिला, युवा, ज्येष्ठ यासाठी हा अतिशय चांगला अर्थसंकल्प आहे। निश्चितच राज्याचा विकास आणि प्रगतीपथावर राज्य जाणार हे निश्चितपणाने या ठिकाणी मी नमूद करते। धन्यवाद। काल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सरकारने जो अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्पामध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या कष्टकरी गरीब ज्या भगिनी आहेत या बहिणींसाठी अतिशय चांगली योजना आणलेली आहे। युवकांसाठी या अर्थसंकल्पामध्ये सोय केलेली आहे। शेतकऱ्यांचा विचार केलेला आहे, तरुणांचा केलेला आहे आणि सर्वसामान्य माणसाचा विचार केलेला आहे। अभूतपूर्व असं बजेट मांडलेलं आहे। या बजेटमुळे महाराष्ट्रातली जनता अतिशय आनंदली आहे, सुखावली आहे आणि निव्वळ बजेटमध्ये मांडलेलं नाही तर ताबडतोब याच महिन्यापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे। आणि म्हणून सगळीकडे महाराष्ट्रभर एक आनंदाची लाट आहे की माता भगिनींना कामासाठी, युवकांना उद्योगासाठी, युवकांना रोजगारासाठी, त्यानंतर शेतकऱ्यांसाठी या सगळ्या समाज घटकांना संतुष्ट करणारा कालचा अर्थसंकल्प आहे। आणि म्हणून अमरावती शहर भाजपने आजचा आनंदोत्सव केलेला आहे।